नमस्कार, आरोही रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची गरगटा भाजी पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी भाजी घेतली आहे, ती बारीक चुरून घेतली। त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि नंतर 2 चमचे बेसन पीठ घेतले आहे। बेसन पीठ घेतल्याने भाजी छान दाटसर बनते। नंतर गरम तेलामध्ये 1 चमचा जिरे घातले, ते छान भाजून घ्यायचे। त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्या ठेचून घ्यायच्या, म्हणजे भाजी छान चवीला लागते। नंतर अर्धा चमचा हळद घेतली, अर्धा चमचा गरम मसाला, हे सर्व भाजून त्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घालायचं आहे। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पाणी घालू शकता। थोडीशी चणा डाळ घालायची आहे। नंतर थोडेसे कच्चे शेंगदाणे जाडसरच वाटण करून घेतले, तेही घालायचे। चवीपुरते मीठ घालू। नंतर हे छान मिक्स करून पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। हे छान उकळल्यानंतर आपण त्यामध्ये भाजी मिक्स करून घ्यायची आहे। हे पहा, पाण्याला छान उकळी आली आहे। थोडी थोडी करून आपण यामध्ये भाजी मिक्स करूया, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। आणि हे हलवून घ्यायचं आहे। आपण सर्व भाजी मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून झाल्यानंतर ते झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे भाजी छान शिजवून घ्यायची आहे। आता आपली भाजी छान शिजली आहे आणि त्यामध्ये घातलेले चणा डाळ आणि शेंगदाणे तेही छान शिजलेले आहेत। भाजीला छान कन्सिस्टन्सी आलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने जर भाजी केली तर खूप छान लागते। ही भाजी आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही जर ह्या पद्धतीने हरभऱ्याची गरगटा भाजी केली तर खूप चविष्ट आणि टेस्टी लागते। नक्की करून बघा। आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर आरोही रेसिपीज मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक यू।